मी खूप अभ्यास करते, परंतु वाचलेलं काही लक्षातच राहत नाही. वाचलेला अभ्यास लक्षात ठेवण्याची एक खूप भन्नाट ट्रिक आहे. ती म्हणजे ॲक्टिव्ह रिकॉल. ॲक्टिव्ह रिकॉल म्हणजे काय रे? जेव्हा तुम्ही वाचन करताय, तेव्हा वाचन करताना समजा एक टॉपिक तुम्ही आत्ता वाचला. 15 मिनिटं एक टॉपिक वाचल्यानंतर 2 मिनिटं डोळे झाकून बसायचं आणि तुम्ही जे काही वाचलं असेल, त्यातलं तुम्हाला काय-काय आठवतंय, हे मेंदूवर जोर देऊन थोडं आठवण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर जेव्हा तो टॉपिक, तो विषय तुमचा वाचून होईल, विषय वाचून झाल्यानंतर एक 5 मिनिटं मी मागचे 2 तास काय वाचलं, हे फक्त रिकॉल करायचंय. शब्द आणि शब्द आठवला नाही तरी चालेल, फक्त एकदा रिकॉल करायचं आहे. तिसरी स्टेप, रात्री झोपताना आज मी दिवसभर कोणकोणत्या विषयाचा अभ्यास केला, त्याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय वाचले, हे तुम्हाला झोपताना एक 10 मिनिटं रिकॉल करायचं आहे. आणि त्यानंतर 1 आठवड्याने त्या विषयाची तुम्हाला रिव्हिजन करायची आहे. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही या 4 स्टेप फॉलो करता, म्हणजे वाचताना एकदा ॲक्टिव्ह रिकॉल करायचा आहे, तो टॉपिक झाल्यानंतर ॲक्टिव्ह रिकॉल करायचा आहे, रात्री झोपताना सुद्धा तो टॉपिक एकदा रिकॉल करायचा आहे आणि 1 आठवड्यानंतर तुम्हाला त्याला एक रिव्हिजन द्यायची आहे. या 4 स्टेप्स नंतर वाचलेलं तुम्ही कधीही विसरणार नाही.